नमस्कार. रामकृष्ण हरी मित्रांनो, तुकोबा स्पीक शॉप पॉडकास्ट क्रमांक 117 डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण एक नवीन प्रयोग करत आहोत आणि या प्रयोगामार्फत एका नवीन सेटअपमध्ये, एका नवीन लुकमध्ये आपण हे पॉडकास्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. हे पॉडकास्ट कसं जास्तीत जास्त आधुनिक करता येईल असा आपला प्रयत्न आहे. आणि आजच्या या पॉडकास्ट क्रमांक 117 हा जो अभंग आहे हा गाथेतील अभंग क्रमांक 2400 आहे, राऊंड फिगर 2400. तर हा अभंग असा आहे. तापल्या वाचुनी नवे अलंकार, पिटुनी या सार उरले ते. मग कदा काळी नवे शुद्ध जाती, नासे शत्रू होती मित्रतेची. कळीवर बरे भोगू द्यावे भोगा, फासले ते रोगा हाती सुटे. तुका म्हणे मन करावे पाठेळ, सहावेची जाळ सिजेवरी. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्याला कशा पद्धतीनं कठीण परिस्थितीतून गेल्याशिवाय आपल्याला काही चांगलं भेटत नाही हे अभंगातून आपल्याला सांगतात. जीवनातलं जर यश आपल्याला प्राप्त करायचं असेल, आपल्याला काही इप्सित जर साध्य करायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे? कठीण परिस्थितीतून गेलं पाहिजे. महाराज पहिल्या चरणामध्ये दृष्टांत देतात आणि त्यामध्ये सांगतात की तापल्या वाचुनी नवे अलंकार. अलंकार दागिना, दागिन्याला मोल कधी आहे? त्या अगोदर तो काय झालेला आहे? तापलेला आहे, भट्टीतून तावून सुलाखून गेलेला आहे. बरं, फक्त तापून गेलाय का? पिटून या सार उरले ते. आणि मग सोनार काय करतो? अगोदर तर त्याला प्रचंड गरम करतो, त्याचं पाणी करतो आणि नंतर मग त्याला ठोकतो. ठोकून 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 काय करतो? त्याच्यामध्ये सार फक्त शिल्लक, म्हणजे जे काही दुर्गुण किंवा जे काही अशुद्धी त्याच्यामध्ये शिरलेली आहे ती पूर्णपणे बाजूला काढतो. मग महाराज पुढे सांगतात की मग कदा काळी नवे शुद्ध जाती, नासे शत्रू होती मित्रतेची. कदा काळी नवे शुद्ध जाती, मग जे अशुद्ध होतं तो कसं बनतं? शुद्ध बनतं. आणि ह्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये नासे शत्रू होते मित्रतेची. जे आपले शत्रू होते ते मित्र होतात आणि मित्र होते ते शत्रू होतात. हे कसं काय घडे? परंपरेनं कितीतरी काळापासून जी अशुद्धी सोन्यामध्ये मिसळलेली आहे ती त्याची मैत्री झालेली आहे. ही अशुद्धी काय होते? ठोकून तावून सुलाखून निघून जाते. आणि मग जो ठोकणारा, मार देणारा जो हातोडा आहे तो मित्र होतो. सोनार काय होतो? मित्र होतो. ज्या पद्धतीनं सोन्याला अलंकार होण्यासाठी कठीण परिस्थितीतून जावं लागलं, त्याला आगीतून जावं लागलं, त्याला ठोकून घ्यावं लागलं, त्याला मार सहन करावा लागला, तसं महाराज म्हणतात कळीवर बरे भोगू द्यावे भोगा. हे जे कळीवर आहे, कळीवर म्हणजे जे शरीर आहे, ह्या शरीराला त्याचे भोग भोगू दिले पाहिजे. जर याला याचे भोग नाही भोगू दिले तर काय होईल? सोन्यासारखं त्याला रूप, सोन्यासारखं त्याला महत्व येणार. ज्या पद्धतीनं व्यायाम करताना त्रास होतो, नको वाटतं, सकाळी लवकर उठून ग्राउंडवर जायचं, एवढं मेहनत करायची, एवढा घाम गाळायचा, हे नकोसं होतं. पण जर हे नाही केलं तर मात्र आपलं शरीर मजबूत होणार नाही, आपण दुर्बल राहू. महाराज पुढे सांगतात फासले ते रोगा हाती सुटे. पूर्वी जर रोग झाला तर शस्त्रक्रिया करावी लागायची, म्हणजे फासावं लागायचं. जखम झाली तिथे टाके टाका, त्या ठिकाणी औषध घाला, औषध घाललं तर दुखणार. डॉक्टरला बघितलं की मुलं घाबरतात, कारण डॉक्टर काय करतो? तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी काय करतो? ऑपरेशन करतो, शस्त्रक्रिया करतो, त्याचा आपल्याला त्रास होतो. मग हे जे काही फासलेलं आहे ते कशासाठी आहे? आपला रोग दुरुस्त करण्यासाठी आहे. डॉक्टरचा काय स्वार्थ आहे त्याच्यामध्ये? फासले ते रोगा हाती सुटे. तुका म्हणे मन करावे पाठेळ, सहावेची जाळ शिजेवरी. महाराज म्हणतात की मन पाठेळ केलं पाहिजे, म्हणजे मन हे वेगवेगळे आघात सहन करण्यासाठी सक्षम केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण मन सक्षम करू तेव्हाच आपल्याला काय होईल? जे काही इप्सित आहे, जे काही साध्य करायचं ते आपल्याला साध्य होईल. महाराज शेवटच्या चरणामध्ये आणखीन एक दृष्टांत देतात. ते सांगतात की सहावेची जाळ सिजेवरी. जोपर्यंत शिजत नाही, जोपर्यंत अन्न शिजत नाही तोपर्यंत त्या अन्नाला काय करावं लागतो? जाळ सहन करावं लागतो. जाळ सहन केल्याशिवाय त्याची शिजण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होत नाही. म्हणून महाराज म्हणतात, आपल्याला या अभंगातून दृष्टांत देऊन समजून सांगतात की अरे बाबा, तुम्हाला जर काही बनायचं असेल,
आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही प्राप्त करायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? त्रास सहन केला पाहिजे, सोन्याप्रमाणे आगीतून गेलं पाहिजे, सोनार जसं ठोकतो तसं ठोकून आघात सहन केले पाहिजेत, आणि जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत अन्नाला सुद्धा जाळ सहन करावा लागतो, मगच ते सुग्रास अन्न आपल्या समोर येतं. अशा पद्धतीनं महाराज आपल्याला समजून सांगतात की आघात सहन केल्याशिवाय जीवनामध्ये आपल्याला काही यश मिळत नाही. तर ज्या पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अगदी त्याच पद्धतीनं विल्यम अर्नेस्ट हँडली नावाचे एक साहित्यिक, इंग्रजी साहित्यिक, त्यांची इन्व्हिक्टस नावाची एक अतिशय सुप्रसिद्ध कविता आहे. या कवितेमधून सुद्धा महाराज जसा संदेश दिसा तसाच संदेश दिलेला आपल्याला दिसून येतो. तर ही कविता कशी आहे? आउट ऑफ द नाईट दॅट कव्हर्स मी, ब्लॅक ॲज द पीट फ्रॉम पोल टू पोल, आय थँक व्हॉट एव्हर गॉड्स मे बी फॉर माय अनकॉन्करेबल सोल. आउट ऑफ द नाईट दॅट कव्हर्स मी, ही अंधारी रात्र ती मला पूर्णपणे तिनं झाकून घेतलेला आहे, कव्हर केलेला आहे. अंधार म्हणजे खरोखरचा अंधार नाही का? आज जीवनातल्या अडचणी, माझ्या जीवनामध्ये जे काही संकट आले त्या संकटाने मला ग्रासलेलं आहे. ब्लॅक ॲज पोल टू पोल म्हणजे या ध्रुवापासून त्या ध्रुवापर्यंत संपूर्णपणे काळोख जसा गाठलेला आहे, अगदी तशाच पद्धतीनं मला ह्या काळोखानं घेरलेला आहे. पण आय थँक व्हॉट एव्हर गॉड्स मे बी, पण तरीसुद्धा मी देवाचा आभारी आहे. देवा मला जे दिलेलं आहे ते असू द्या. का? फॉर माय अनकॉन्करेबल सोल, पण माझा आत्मा जो आहे, माझं जे मन आहे, हे पराभूत होणारं नाही, ते विजेता आहे. आणि विजेत्या मनामुळं मी काय करतो आहे, हे जसं आहे देवानं मला जसं दिलेलं आहे ते मी स्वीकारत आहे. कवीला 16व्या वर्षीचा आजार झाला होता, टीबीचा आजार झाला होता, त्यांचा एक पाय गेला होता. आणि मग ह्या आजाराचं दुःख, जीवनात असणाऱ्या संकटांचं दुःख, ह्या सर्व दुःखांना पराभूत करण्याची क्षमता म्हणजेच विजेताची क्षमता, ज्याला इन्व्हिक्टस म्हटलं जातं, जो सर्वांना पराभूत करून उरतो, सगळ्यांना पुरून उरतो. ह्या अंधाऱ्या रात्रीनं जरी मला आज घेरलेलं असलं तरीही हे देवा मी तुझे आभार मानतो, जे तू दिलंस ते मला मान्य आहे, कारण माझा आत्मा, माझं मन ही पराभव स्वीकारत नाही. In the felt clutch of circumstances, I have not winced, not cried aloud. मला जी काही परिस्थिती मिळालेली आहे, मान्य आहे वाईट परिस्थिती आहे, ह्या संकटामध्ये मी ग्रासून गेलेलो आहे, पूर्णपणे मी जखडलेलो गेलो आहे, परंतु आय हॅव नेव्हर क्राईड, मी ओरडलो नाही, मी रडलो नाही, मी जोरात ओरडलो नाही, मी आता कसं करू असंही मी म्हटलेलं नाही. अंडर द ब्लजिंग ऑफ चान्स माय हेड इज ब्लडी बट अनबोर्ड. माझ्या जीवनामध्ये जे काही संकट आहेत असू द्या, माझ्यावर आघात झाले आहेत, मी रक्तबंबाळ झालेलो आहे, माय हेड इज ब्लडी, रक्त निघालेलं आहे माझ्या डोक्याचं, पण नॉट अनबोर्ड, मी काही बोज झालो म्हणजे मी काही झुकलेलो नाही. देवानं मला जे दिलेलं आहे ते मी स्वीकारलेलं आहे. कारण काय आहे तर कारण शेवटच्या 4 ओळीमध्ये आपल्या लक्षात येईल. बियॉन्ड दिस प्लेस ऑफ wrath and tears looms but horror of the shade. आणि या wrath, अश्रूच्या, दुःखाच्या, दैन्याच्या परिस्थितीच्या पलीकडं looms but the horror of shade, ह्या भीतीदायक सावल्या मला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत, मला घाबरवत आहेत. बट yet at the maintenance of the years, आणि कितीही संकट, कितीही दुःख वर्षानुवर्ष माझ्यावर आले तरी finds and shall find me unafraid, त्यांना लक्षात येईल कितीही सावल्याने मला घेरण्याचा प्रयत्न केला तरीही मी मात्र कसा आहे, घाबरणारा नाही, मी भिणारा नाही. त्यांच्या लक्षात येईल मी लढणारा आहे, मी घाबरून मागे हटणारा नाही. हे असं काय आहे तर या शेवटच्या कडव्यामध्ये कवी सांगतात, इट मॅटर्स नॉट हाऊ स्ट्रेट द गेट, हाऊ चेंज दे विथ पनिशमेंट द स्क्रोल. हे महत्वाचं आहे की रस्ता किती सरळ आहे, माझा मार्ग, माझं गेट किती सरळ आहे, साधं सोपं आहे, हे महत्वाचं नाही आहे. हाऊ चार्ज विथ पनिशमेंट द स्क्रोल, आणि मला काय शिक्षा मिळणार आहे त्याचीही मला पर्वा नाही. का? बिकॉज आय एम द मास्टर ऑफ माय फेट, आय एम द कॅप्टन ऑफ माय सोल. मी माझ्या नशिबाचा सिकंदर आहे, मी माझ्या नशिबाचा मालक आहे. माझं नशीब दुसरं कोणी लिहू शकणार नाही. माझं नशीब कोण लिहिणार तर मीच लिहिणार. आय एम द कॅप्टन ऑफ माय सोल. आणि माझ्या आत्म्याचा, माझ्या विचारांचा कॅप्टन कोण आहे? मीच आहे, दुसरं कोणीही नाही. जसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तापल्या वाचून नव्हे अलंकार, पिटून या सार उरले. म्हणजे तापल्याशिवाय अलंकार बनत नाही, भोगल्याशिवाय जीवनात काही भेटत नाही. तसं विल्यम
हॅनली पण त्यांच्या इन्व्हिक्टसमध्ये सांगतात की तुम्हाला जर विजेता व्हायचं असेल तर तुम्ही झुकू नका, आलेल्या परिस्थितीला तोंड द्या, सामना करा, मुकाबला करा आणि जिंका. कारण तुम्हीच तुमच्या आत्म्याचे मालक आहात, तुम्हीच तुमच्या नशिबाचे मालक आहात, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. दुसरं कुणीही तुमचं जीवन घडवू शकत नाही. जगद्गुरु तुकोबरायांचा विचार आणि इन्व्हिक्टसमधून विल्यम अर्नेस्ट हॅनली यांनी सांगितलेला विचार हा अतिशय मिळता जुळता आहे. दोघेही कष्ट करायला, आघात सहन करायला सांगतात आणि निडरपणाने तोंड द्यायला सांगतात. असेच जगद्गुरु तुकोबरायांचे विचार आणि वैश्विक साहित्यिक यांची तुलना आपण आपल्या पॉडकास्टमध्ये करत असतो. अशा तुलना आपण ऐका, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा. जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय तुकोबाराय आणि रामकृष्ण हरी.